एप्रिल 2025 तणाव चे पार्ट 1 पार्ट 2 सीझन तणाव सीझन 2 पार्ट 1 पार्ट 2 संपवला. म्हणजे तेच टेररिस्टच पूर्ण स्टोरी आहे. मागच्या याच्यात पण म्हणजे तेच सांगितलं होतं. आणि काश्मीर मध्ये म्हणजे त्यांना फ्री काश्मीर पाहिजे, इंडिपेंडेंट काश्मीर. म्हणजे त्यांना पाकिस्तानचा पण रूल नको, इंडियनचा रूल नको, आम्हाला आमचं फ्री काश्मीर द्या, असं त्यांची मागणी असते. तर अशा हरकत नावाची एक संस्था असते की जी पीसफुल मार्गाने त्यांचं मागणं असतं, आंदोलन वगैरे करून आणि मीटिंग्स वगैरे घेऊन की तुम्ही आम्हाला आमचं काश्मीर द्या, आम्हाला पाक व्याप्त वगैरे नको, इंडियनचं हे नको, आम्ही आमचं इथले जे लोक आहेत ते आमचं इंडिपेंडेंट काश्मीर पाहिजे आम्हाला. तर चालले असतात वाटाघाटी, प्रत्येकाचा अश्युरन्स वगैरे चाललं असतो. तर त्या हरकतचा जो एक लीडर असतो मीर म्हणून, तर त्याला मुद्दामून हे आयसिस जे नक्षलवादी असतात की जे त्यांना काश्मीर पाहिजेच असं, पण त्यांचा रूल हवा असतो आणि ते सगळे असे खूप कट्टर जे आपण म्हणतो नक्सलाइट्स तसे असतात. तर ते लोक हा ऍक्सिडेंट घडवून आणतात आणि नाव यांचं देतात की इंडियन पोलिसनी, इंडियन आर्मीनी हे केलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात कबीर नावाचा जो पोलीस ऑफिसर असतो तर त्याच्यावर हा ठपका लावलेला असतो. आता तो जो मीर असतो त्याची 2 मुलं असतात, एक फदा आणि एक फरीद. तर हा फरीद जो असतो तो इतके दिवस सिरियाला असतो शिकायला आणि तो परत येतो आणि त्याला हे सगळे स्टोरी कळते. पण तो असा आपल्या वडिलांसारखा शांती अमनच्या मार्गाने तो आयसिसला जुळतो आणि त्याच्या डोक्यात हेच की मला बदला घ्यायचा आहे वडिलांचा याचा आणि मला फ्री काश्मीर पाहिजे, मी आयसिस बरोबर जाणार. पण तो ओपनली सांगत नाही हरकतवाल्यांना. आणि इकडे झालेलं असतं की हा हरकतचा लीडर मेल्यावर एक दुसरा लीडर तयार होतो. आता जो लीडर तयार होतो इद्रिस म्हणून, तर ह्या इद्रिसच्याच हाताखाली एक जुनैद म्हणून मुलगा काम करत असतो. म्हणजे तो पण मुख्यच असतो, त्या हरकतमध्ये काम करत असतो, इद्रिसचे ऑर्डर्स वगैरे मांडणं. तर आधी सुरुवातीला हा सिरियाहून आलेला फरीद तो सगळं हे करतो, म्हणजे ऐकतो त्यांचं असं की मी आहे तुमच्या बरोबर म्हणून असं दाखवतो. पण नंतर तो त्याचा आपल्या इंडिपेंडंट ऍक्टिव्हिटी सुरू होऊन जातात. त्याची आई, त्याचा भाऊ जो असतो, त्याची बायको, ते सगळे समजावायचा प्रयत्न करतात पण त्याला ते काही पटत नाही. आणि हा जुनैद जो असतो, तर जुनैदनी एका डॉक्टरशी, फराह नावाच्या डॉक्टरशी लग्न केलं असतं. आता ही डॉक्टर कबीरच्या प्रेमात पडली असते, कारण कबीर मागच्या याच्यामध्ये सीझनमध्ये तो त्यांचा नक्सलाइटचा भाग बनून गेला असतो आणि ऑपरेशन जबरदस्ती ह्या डॉक्टरकडून करवलं असतं गोळी काढायचं. तर तेव्हा ती त्याच्या प्रेमात पडलेली असते. पण मग नंतर एका कुठल्या तरी हल्ल्यात हा जुनैद तिला वाचवतो आणि मग त्याचं तिच्यावर प्रेम बसतं आणि ते दोघं लग्न करतात. ती पण नाईलाज म्हणून त्याच्याशी लग्न करते, तिचं बिलकुल प्रेम नसतं त्याच्यावर, पण आता तो नवरा म्हणून ती त्याची काळजी घेत असते. आता पुन्हा काहीतरी निमित्ताने डॉक्टरची कबीरची भेट होते. कबीर तिला अश्युअर करतो की तू आम्हाला जुनैदचा, आणि ह्या पोलिसांना काय वाटत असते की पोलिसांना आधी हे कळतच नाही की हा आयसिसचं काम करतोय. सगळ्यांना काय वाटते हा हरकत करता काम करतोय, पण असं रॉंग वेनी का काम करतोय. म्हणून ते लोक म्हणतात की जुनैदचाच याच्या मागे हात असेल. तर मग जुनैदला पकडायला म्हणून ते डॉक्टरला हाताशी घ्यायचा प्रयत्न करतात, पण ती आधी काही दाद देत नाही. पण मग नंतर तिला म्हणजे ते पटतं आणि कबीरही तिला अश्युअर करतो की तू जर जुनैद कुठे सांगितलं किंवा त्याला पकडवून दिलं तर मी गॅरंटी देतो की त्याच्या जीवाला काही होणार नाही आणि तुला इथून बाहेर, तू आणि तुझी आई, कारण त्या लोकांनी तिच्या आईला ओलीस ठेवलं असतं, तर मग तू आणि तुझी आई या देशामध्ये जाऊ शकता. मग ती जुनैदला पकडवून देते, म्हणजे तो कुठे सांगते आणि त्याला भेटायला जाते वगैरे. मग गाडीत ते लोक पकडतात. आता पकडल्यावर त्याची विचारपूस चौकशी करायला त्याला नेतात, पण त्याला काहीच माहित नसतं ऍक्च्युली फरीद, कारण फरीद सगळं लपून छपून करत असतो कोणाला न सांगता.
तर हे लोक, आणि जुनैदला आधी जेल पण होते, जेलमध्येही तो काही बोलत नाही, नंतरही त्याला बरंच म्हणजे हे करून करतात, पण तो मग त्या बिल्डिंगवरून, म्हणजे शेवटी त्याला हे लक्षात येतं की आपण जर सांगितलं नाही तर ते लोक असेच म्हणजे त्याला भीती दाखवायला म्हणून म्हणत असतात, तू काही कामाचा नाही, त्याच्यामुळे मग जिवंत राहून तरी काय उपयोग, सरळ याला गोळीच मारूया, असं ते मुद्दामून त्याला घाबरवायला म्हणत असतात. पण तोच स्वतः त्या वरच्या मजल्यावरून खाली उडी मारतून मरून जातो. आता इकडे फरीदच्या मागे सगळेजण लागलेले असतात, त्याच्यामुळे त्याला कुठेतरी लपायला जागा पाहिजे असते. तर तो एका रिटायर्ड मिलिटरी ऑफिसरच्या म्हणजे रिटायर्ड म्हणजे शहीद झालेला असतो, ती बाई एकटीच राहत असते, तिच्याच घरी वरती शेल्टर घेतो, आणि तिथून काश्मीरसाठी पीस कॉन्फरन्स होणार असते. तर एक्झॅक्टली त्याच्या खिडकीतनं ते पीस कॉन्फरन्सचा हॉल वगैरे सगळा दिसत असतो. त्या पीस कॉन्फरन्स मध्ये सगळेच येणार असतात, म्हणजे मोठे मोठे लीडर्स, काश्मीरचे, पाकिस्तानचे सगळे. तर ह्याचा डाव असतो, म्हणजे आयसिसचा डाव असतो की ते उडवून टाकायचं, म्हणजे सगळेच मरून जातात, आणि मग आपल्याला आयसिसचं राज्य करायला कोणीच हे करू शकत नाही. तर याच्याकरता मग आता हा जुनैद मेला, मग आता जुनैदला नाही माहित, मग आता कोण, तर मग हे लोक हरकतच्या लीडरला इद्रिसला विचारतात. तर मग इद्रिस म्हणतो की मी काय करू तुमच्याकरता, म्हणजे पोलिस की तुमचा माझ्यावर विश्वास बसेल की मी फरीद करता नाही काम करत किंवा फरीद माझ्या करता नाही करत. ते म्हणे आम्हाला असं कळलंय की काहीतरी त्याचे ट्रक येतात, ते जर तुम्ही पकडवून दिले आर्म्सवाले तर आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू. मग त्यांचे ट्रक ते पकडवून देतात, पण एक ट्रक आर्म्स बरोबर पकडला जातो, पण दुसरा ट्रक पकडला जातो, पण त्याच्यातले आर्म्स गायब, म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये माहित नाही, ते गायब असतं. आता त्यांना कळतच नाही म्हणजे काय करावं काय नाही. आणि मग हा फरीद त्याच्या घरी, म्हणजे कबीरचा डायव्होर्स झालेला असतो, त्याच्या बायकोनी दुसरं लग्न केलेलं असतं, त्याच्यामुळे दुसरा नवरा पोरं एका ठिकाणी राहत असतात. कबीर कधीतरी आपल्या भेटायला जात असतो, तर तिथे हा फरीद जातो आणि त्याच्या मुलाबरोबर सेल्फी काढतो आणि तो कबीरला पाठवतो. झालं, कबीरचं डोकं भडकतं. आणि मग एक दिवस येऊन तो त्याच्या म्हणजे तो जेव्हा फराहला बाहेर पाठवणार असतो, सगळं होतं, म्हणजे जुनैद पकडला जातो, सगळं होतं, आणि तिला जेव्हा बाहेर पाठवायचं असतं तर आदल्या दिवशी तो उद्या जाणार म्हणून तिला मग काही शॉपिंग करायला घेऊन जातो. तर वडील एकटेच असतात घरी कबीरच्या, आणि मग हा येऊन त्यांना मारून टाकतो. झालं, कबीरचं परत डोकं भडकतं. आणि बाहेर जसेच हे लोक पडतात जायला एअरपोर्टला, तर फरीदची माणसं म्हणजे आयसिसची लोक दोन येऊन वाटेतच त्या फराला पण गोळी मारून टाकतात. आता हा कबीर खूप पुन्हा एकटा, म्हणजे वडील पण नाही, प्रेयसी पण गेली, त्याच्यामुळे तर खूप डिस्टर्ब असतो. आणि मग त्या याच्यामध्ये म्हणजे त्याला हे एकदा कळतं की आता आपल्या फॅमिलीला धोका आहे, तर त्याच्या मुलाची कॉम्पिटिशन असते, तर तिथे तो जाऊ देत नाही. पण त्याचा मुलगा लपून सायकलवर निघून जातो. मग हा त्या मुलाला घेऊन जात असताना मागून ट्रक मुद्दामून धडक देते, त्यांना किडनॅप करते आणि त्यांना बॉम्ब लावतात, म्हणजे उडवून टाकायला एका ठिकाणी त्यांना ठेवलेलं असतं. आणि मग तिथेच तो फरीद त्याला सांगतो की नुसतं तुम्ही दोघंच नाही आता मरणार, तर पूर्ण पीस कॉन्फरन्सला उडवून टाकू आम्ही असं. आणि पण मग एक जो छोटा मुलगा ज्याच्याकडे लोकांना म्हणजे मुद्दामून पोलिसांना हे करायला, म्हणजे पोलिसांनी जर ट्रेस केला तर ट्रॅक केलं तर हे करावं म्हणून एक नंबर तो दिलेला असतो. तर तो मुलगा जिथे जात असतो लहान, त्याच्याबरोबर तो ऑन ऑफ त्यांनी केला की तिथे लोकेशन कळत असते. पण मग पोलीस त्यांना मुलाला पकडतात, त्याला समजवतात त्या छोट्या मुलाला की तो फरीद चांगला मुलगा नाही, तुझ्या आई अब्बू पण मरून जातील, तर तुला आई अब्बू मिळेल चालतील का, म्हणजे असं त्याला थोडं समजवतात. आणि मग तो सांगतो कुठे आहे. मग हे लोक पोचतात तिथे टाइमवर. तर मग कबीरला आणि त्याच्या मुलाला म्हणजे तो बॉम्ब हे करतात. मग कबीर सांगतो की हा उडवणारे हे, मग ते लगेच तिकडे इन्फॉर्मेशन जाते. तर कुठून आला, आता आपण तर बाहेरून कुठली गोष्ट येऊ नाही दिली,
तर हे जे दुसरा ट्रक पकडला गेला असतो पण त्याच्यातलं नाही, तर त्यांनी एक असे गिफ्ट बॉक्स म्हणून पाठवले असतात आणि त्याच्यामध्ये कबूतर, त्या कबूतरच्या आत त्यांनी सगळे ते बॉम्ब्स, टाइम बॉम्ब सेट करून ठेवलेले असतात. मग ते पकडले जातात. कोण येतात आतलाच त्यांच्याच एक सिक्युरिटी ऑफिसर असतो, त्यांनी म्हणजे तो जाऊ देत असतो, पास करत असतो सगळं. मग तो पकडला जातो आणि मग ते म्हणजे थोडक्यात अगदी 11th आवरला सगळं बॉम्ब्स डिफ्यूज वगैरे करून कॉन्फरन्स सुरळीत पार पडते. आणि मग हे लोक यांची, कबीर आणि त्याच्या मुलाची सुटका होते. तर बॉम्ब ब्लास्ट बघून फक्त ते ब्लास्ट करवतात आणि हे लोक बाहेर पडतात. तर फरीदला वाटतं मेले हे लोक म्हणून तो बाहेर पडतो, पण मग पोलीस परत पाठलाग करून हे लोक सगळं लोकेशन त्याच्या करून त्याला गाठतात एका जागी आणि मग परत तेच फायटिंग हे वगैरे होऊन शेवटी तो मरतो. म्हणजे तरी तो म्हणजे जेव्हा फायटिंग होत असते त्याच्यातही तो मोबाईलच्या थ्रू पण ब्लास्ट करू शकतो त्या पीस कॉन्फरन्समध्ये, तो प्रयत्न करतो पण तोपर्यंत डिफ्यूज केलेलं असतं सगळं. आणि मग म्हणजे कबीरच्या मनामध्ये इतका राग असतो, पायावर आधी गोळी मारलेली असते पण तो त्याचं फरीदचं हे नसतं, म्हणजे अजूनही त्याला म्हणजे त्या आपल्या चुकांची हे नसते रिअलायझेशन. तर मग थडकन गोळी मारतो. तो म्हणतो हे तुला माझ्या वडिलांकरता, हे फरा करता, अमुक ढमुक. आणि ते विक्रांत सर एकदा प्लाटलाग करताना त्या विक्रांतला ब्लास्ट निवडवतो. म्हणजे असे खूप इन्सिडेंट्स असे होतात की एका मागोमाग सगळे पोलीस चांगले ऑफिसर्स आणि हे सगळं म्हणजे खूप त्यांची म्हणजे हानी झालेली असते. आणि अननेसेसरी एका त्या मुलामुळे, इव्हन त्या पाकिस्तानचा जो हा दाखवलाय हेड, तर त्याचा मुलगा पण ह्याच्या जाळ्यात अडकलेला असतो फरीदच्या, आणि तो त्याला इन्फॉर्मेशन पोचवत असतो. फरीदनी एक चिप दिली असते म्हणजे रेकॉर्ड करायला, तर तो पण त्यांनी आपल्या वडिलांच्या ॲस्ट्रेच्या खाली लावले असते, त्याच्यामुळे जे काही त्यांच्या मीटिंग्स व्हायच्या त्या सगळ्या फरीदला कळायच्या. मग त्याला परत इंडियामध्ये याच्या कस्टडी, जो मलिक असतो यांचा हेड, त्याच्या कस्टडीमध्ये पाठवतात. म्हणजे अशा बऱ्याच घटना होतात. नंतर हा फरीदचा भाऊ पण म्हणजे फरीदनी त्याच्याकरता पासपोर्ट हे केलेला असतो आणि त्याचा भाऊ आणि त्याची बायको बाहेर जायला म्हणजे त्यांना नसतं राहायचं अशा ॲटमॉस्फिअर, आणि ती प्रेग्नंट पण असते. तर तो म्हणतो ठीक आहे मी तुला पाठवतो बाहेर. आणि मग जेव्हा तो पासपोर्ट घ्यायला आलेला असतो त्या एका नाईच्या दुकानात, म्हणजे हजामतीच्या दुकानामध्ये, तर तिथे पोलिसांना ते मिळतं त्यांना की इथे येतो तो म्हणून. तर मग तिथे बंबार्डिंगमध्ये त्याचा भाऊ मरतो आणि त्याच्याच गोळ्यांनी, म्हणजे त्याला त्या धुराच्या याच्यात दिसत नाही आणि कबीरनी त्याला त्याच्या भावाला ढालीसारखं उभं केलं असतं, तर त्या सगळ्या गोळ्या त्यालाच लागतात आणि मरतो तोय. तर असे म्हणजे फरीदच्या फॅमिलीचे पण लॉस झालेले असतात आणि इथे पण लॉस झाले असतात. म्हणजे शेवटी टेन्शन दोघीकडे आणि नथिंग म्हणजे हे होतं. मग शेवटी हे सगळं झाल्यावर जेव्हा पीस कॉन्फरन्स सक्सेसफुल होते, फरीद मरतो, तर कबीर मग आता पोलीसमध्ये येऊन सांगतो की आता आता माझे सगळेच गेलं, मला आता कोणाकरता जगावं असं वाटत नाही, तर मी पोलीस हे तर सोडतोच आणि बघतो काय करायचं ते. तर मग मलिक त्याला म्हणतो तुझ्याकरता खूप चांगली प्लेस आहे, तू इथे काम कर. दाखवले की एका वर्षानंतर तो एका बॉक्सिंग ट्रेनिंग याच्यामध्ये काम करतोय आणि लहान मुलांना ट्रेन करतो. म्हणजे त्याचा राग सगळा तो झिजिश तो तिथे काढतो आणि सगळ्या मुलांना शिकवत असतो. तर एंड छान आहे. आणि मग त्याच्यात हे पण डायलॉग दाखवले की बा आम्ही इतकं सगळं करतो, लोकांना कळत पण नाही की पोलीस ऑफिसर्स हे जे आहेत त्यांना किती करावं लागतं आणि ते किती झेलतात आणि नाव कोणाचंच कुठे येत नाही, म्हणजे देशाकरता. तर मग मलिक म्हणतो देशाकरता आपल्याला करावंच लागतं. म्हणजे तेच आहे की हे लोक इतकं करतात, काही वाईट मार्गाने पण करतात, म्हणजे इलिगल मार्गाने करतात, काही करतात, पण शेवटी सगळं देशाकरता करतात. असं आहे. ओव्हरऑल चांगलं आहे.